वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मी पायल स्वागत करते आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसं आज सगळेजण मस्त मज्जात ना, आम्ही पण खूप मस्त आणि मज्जात आहे. आजच्या ब्लॉगचा विषय असा आहे की आम्ही चाललोय आज कुठेतरी बाहेर, कारण आज सॅटरडे आणि ह्यांना सुट्टी आहे. सो मग कुठेतरी बाहेर जाऊ असं प्लॅनिंग होतं आमचं. कालपासूनच प्लॅनिंग चालू की कुठे जायचं कुठे नाही. तर काल ना त्यांनी एक प्रॉपर्टी एक्झिबिशन असतं तिथे गेले होते आणि तिथं खूप छान असं थीम वगैरे केले. म्हणजे प्रत्येक जे बिल्डर असतं ना त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं थीम बनवलेलं आहे. सो मग तिथं खूप छान आहे बघण्यासारखं. तर हे बोलले की आपण जाऊ तिथं बघायला. तर आम्ही तिकडेच चालू आहे बघा. हे ड्रायव्हिंग करतात, बघू इथं बसले. बघू आणि मी मॅचिंग केलं आहे ब्लॅक हो ना पिल्लू, ब्लॅक मॅचिंग केलं आहे आपण. तर ह्यांना सुद्धा मी बोलले होते की ब्लॅक कलरचंच काहीतरी घाला. तर हे बोलले की नको, मी ब्लॅक सारखंच घालतो. सो मग हे काय ह्यांनी वेगळंच घातलं. तर आमचं दोघांचं पण मॅचिंग झालेलं आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला पण मी तिथे गेल्यानंतर दाखवीनच. खूप छान आहे बघण्यासारखं. ह्यांनी मला फोटो वगैरे दाखवले. काल हे गेले होते ना, सो मग आम्ही पण तिकडे चाललो आहे आज. त्यानंतर मूवी बघायचा पण प्लॅन आहे. मॉलमध्ये पण जाणार आहे, तिथं पण फिरणार आहे. म्हणजे आता 2 वाजले दुपारचे आणि ह्याच्या पुढचा दिवस आमचा असंच जाणार आहे फिरण्यात. सो चला मग ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी चाललो आहे बघा. कुठं चाललो आहे आपण? साटरदासकडे नाही चाललो आपण. तिथं नाही चाललो, साटरदासच्या घरी नाही चाललो. आता आपण मूवी बघायला चाललोय. मूवी बघायचं ना. इकडं बघ, इकडं. हॅलो, कुठं चाललोय आपण? आपण फिरायला चाललोय, मस्त मूवी बघायचा. बुकूचं काय नसतं बघा. आम्ही बुकू झाल्यापासून गेलोच नाही मूवी बघायला. एकदा गेलो होतो, तर रात्रीचं गेलो होतो. रात्रीचं आमचं नाईटचं होतं. सो मग तिकडे गेलो, 10 वाजता गेलो होतो आणि पण बुकू झोपला होता. मस्त आम्ही मूवी पण एन्जॉय केला. पण आता दुपार संध्याकाळी जाणार आहे. मग बुकू झोपतोय का काय करतोय काय माहिती. बुकू, तू पण मूवी बघणार ना? नाही बघणार. तर बुकू पण बघणार आहे. सो चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इकडं बघा, इकडं नवीन एअरपोर्ट होतोय. त्यासाठी इथं बघा वरनं रोड काढलेला आहे. खूप मोठं एअरपोर्ट होणार आहे. म्हणजे अर्ध्यापैकी झालेलं आहे ना, चालू पण झालंय बघा. तर हे बघा इकडं बोर्ड पण लावलेलं आहे एक्झिबिशनचं. हे पाम बीच रोड आहे है ना? हा ना. कोणता रोड आहे ही? तर एक्झिबिशन मध्ये आम्ही पोहोचलोय. पण गाड्या बघू शकता केवढी गर्दी आहे. आज तर खूप जास्त गर्दी आहे. आणि आज माझी ना दाढ खूप दुखते. 2 दिवस झालं दुखते. म्हणजे अक्कल दाढ यायला लागली. आणि म्हणजे आतापर्यंत दुखत नव्हतं. सकाळपासून गोळी खाल्ली होती, पण आता जे गोळीचं असर असतं ना ते संपले आणि आता परत दुखायला चालू झाली आणि सुजले पण इथं बघा थोडंसं. तर एक्झिबिशनमध्ये आम्ही पोहोचलोय. पण गाड्या बघू शकता केवढी गर्दी आहे. आज तर खूप जास्त गर्दी आहे. आणि आज माझी ना दाढ खूप दुखते. 2 दिवस झालं दुखते. म्हणजे अक्कल दाढ यायला लागली. आणि म्हणजे आतापर्यंत दुखत नव्हतं. सकाळपासून गोळी खाल्ली होती, पण आता जे गोळीचं असर असतं ना ते संपले आणि आता परत दुखायला चालू झाली आणि सुजले पण इथं बघा थोडंसं. बघू, माझी इथं दुखतंय. इथं सुजलंय पण बघा थोडं. नको नको दुखते बघू नको. अरे दाबायचं नसतं. केवढ्या गाडी पार्किंगला लावल्यात बघा. खूप जास्त गर्दी आहे. तर हे ना एक्झिबिशन हॉलच आहे. ते एक्झिबिशनच होतात. चलो इकडे बघ, इकडं. तर इकडे तिकीट काढायचं असतं. चला आतमध्ये जाऊ आपण. चल, घ्यायचं नसतं बघू. अरे बाबू ते डोरेमॉन आहे. चल घे, बलून घे.
बघा सगळं लहान मुलांसाठी आहे. आता क्रिसमस येणार आहे, सोबत क्रिसमसचं सगळं डेकोरेशन केलेलं आहे. तिकडे जायचं आपण, चल. अरे बघू ते पुढं बघा, नाही उसके लग जाएगी ना. आता काय करायचंय, चला आता बाहेर. दमानी करा. तुला भारी वाटतंय बघू, भारी वाटतंय. चला चल इकडे 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 चल. आलं आलं मग आलं आलं. इकडे बघा, इकडे ड्रॉइंग करतात आणि इकडे टॅटू. ये इकडे चल. सो आता बघूचं ड्रॉइंग काढायचं आहे. सुट्टी झाली त्यांची. तर हे बघा एक्झिबिशन चालू झालंय. एरोप्लेन केलेलं काय, हे बघा इकडे प्लेन केलेलं आहे आणि तिकडे गाड्या पण आहेत. फरारी दिसते गाडी, लय मोठं आहे एरोप्लेन. एरोप्लेनची थीम केली बघा. इकडे गाडी पण आहे बघा. आता आम्ही आलो एरोप्लेनच्या आतमध्ये. बघू आपण कुठं आलो, हेलिकॉप्टर मध्ये आलो. नवी मुंबईमधले जेवढे पण बिल्डर आहेत ना, त्या सगळे बिल्डरचं इथं एक्झिबिशन होतं. म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल सांगतात. तर कुणाला फ्लॅट वगैरे घ्यायचा असेल ना, तर मग त्यांच्यापाशी जायचं. त्यांनी सगळी माहिती देतात आपल्याला, म्हणजे डिटेलमध्ये सगळं काही आपल्याला प्रॉपर्टीबद्दल सांगतात. लगेच ताण लागली. सगळं इथं बिल्डरचंच आहे, प्रॉपर्टीचं. बस का, चलो. चल की. अरे नाही काय होत. वाव किती छान केलंय. हे बघा केवढं छान केलंय. नाही दहा. पुढे जा, पुढं पुढं वरती बघ, वरती वरती. हातात कशाला घेतलं सूज. I will tell you how to do it. Yes. Now, that the way. हाँ, आपको नहीं ऐसे अंदर रखना है. Okay. Yes. हाँ. चलो let's see. One by one, one by one, one by one. हाँ, one by one, one by one. कल इसे सारा निकाल दिया और निकाल दिया तो ये भी कर फैल गए. डालना है और निकालना है. Time starts now. One by one. बाहर निकालेंगे. Time is running up. Time is running up. Take it out. Take it out. जल्दी निकालो. Come on, निकालो. Take out. One by one. One by one. Winner. Very good. You will get the prize. Grab like this. And one right. Okay. Look. Thumbs up over there. Thumbs up. Thumbs up. Thumbs up. Like. Very good. Thank you. Take it right. तर बुकू आता एक गेम खेळला आणि बुकू विनर झालाय. सो बुकूला हा गिफ्ट भेटला बघा. बुकू तू जिंकला, विनर झाला तू. अजून खेळायचं तुला. तू काय पितोय, तू ज्यूस पितो. चला फोटो काढायचा तुझा. सो फायनली आम्ही एक्झिबिशनमधून बाहेर आलो आणि खरं सांगतो खूप मस्त होतं, खूप छान आणि खूप मजा आली आम्हाला. आम्ही 2-3 तास आतमध्येच होतो.
तर सरबत कॉफी वगैरे घेतलं आणि बघू तू काय जिंकलाय. काय जिंकलाय दाखव की. काय जिंकला तू सांग. सो आता मी चाललोय मूवी बघायला. खरं तर दुपारी जायचं होतं पण दुपारी काय जाणं झालं नाही. सो मग आता निघालोय आणि आता वाजलेत बघा 9. तर 10:30 वाजता मूवी चालू होणार आहे आणि आम्ही आता 9 वाजता निघालोय. तर खरं तर दुपारी जायचं होतं पण दुपारी आम्हाला सीटच भेटली नाही कारण फुल होतं सगळं. सो मग म्हणले की चला आता रात्री जाऊया आणि मस्त असं एन्जॉय करणार आहे. आणि पिल्लू माझं आता थिएटरमध्ये गेलं गेलं झोपणार आहे ना पिल्लू. नाही मूवी बघणार तू. तर आता आम्ही पोहोचलो मॉलमध्ये आणि धुरंधर movie बघणार आहे. खरं तर माझी इच्छा नव्हती येण्याची पण हे बोलले की जाऊ कारण ही स्टोरी चांगली आहे आणि ह्यांची पण खूप इच्छा होती. सो म्हणले की चला जाऊया. तर बघा आलोय आता आम्ही मॉलमध्ये. तर मूवी बघून ना घरी यायला मला रात्रीचे 3:30 वाजले. खरं तर मूवी खूप मोठा होता. 4 ते 4.5 तासाचा मूवी होता. पण मूवी बघून ना खरंच खूप छान वाटलं. रिअल स्टोरी आहे. आपले भारताचे एजंट होते मोहित शर्मा. तर ते पाकिस्तानला गेले होते अंडर कवर वर्क त्यासाठीच गेले होते आणि मग तेच स्टोरी दाखवलेली आहे. तर 4.5 तासाचा मूवी असून पण त्यात पूर्ण स्टोरी काही दाखवता आली नाही. सो मग अजून सेकंड पार्ट येणार आहे मार्चमध्ये. 19 मार्चला बहुतेक येणार आहे. पण मूवी बघून खूप भारी वाटलं. आपल्या भारताच्या रिलेटेड असं काही असलं ना तर बघायला आवडतं आणि आपल्याला माहिती पण पडते की कसं झालं होतं आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काय काय केलं, कसं होतं, हे सगळं कसं झालं होतं हे सगळं बघायला आपल्याला भेटतं. खूप भारी वाटलं मूवी बघ. तर धुरंधर मूवी खरंच खूप मस्त आहे. मला खूप जास्त आवडला आणि काय काय सीन एवढे डेंजर होते ना ते सीन मी बघितले पण नसतील. मी माझे डोळे बंद केले कारण ते सीन खूप खतरनाक दाखवले होते. तर तुम्ही मूवी बघितला का तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर माझ्या लुककडे जाऊ नका. मी जस्ट आता झोपून उठली आणि मला ना ब्लॉग अपलोड करायचा होता पण तर मूवीमधला ना मी एक छोटंसं पार्ट टाकला होता म्हणजे एक सीन होतं आणि तेच मी ब्लॉगमध्ये टाकलं होतं पण त्या पार्टला ना कॉपीराईट आलं आहे. सो मग म्हणलं की जाऊ दे ते टाकायलाच नको आपण आता असं ब्लॉग करून सांगावं. तर विषय असा आहे की मला एक गोष्ट सांगायची होती. तर हा मूवी ना 18 वर्षाच्या कमी मुलांना बघायला अजिबात अलाउड नाही आहे असं ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण तिथे एक पेरेंट्स होते त्यांच्यासोबत एक मुलगा होता त्यांचा. तर तो मुलगा ना 16 ते 17 वर्षाचा असेल असं वाटत होतं बघून. तर त्या मुलाला आतमध्ये सोडत नव्हते मूवी बघायला. पण ते पेरेंट्स बोलत होते की मी आमच्या ह्याच्यावर मुलाला घेऊन जातो मूवी बघायला, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणजे तुमच्यावर काही येणार नाही असं चाललं होतं तिथं. मला तर असं काही प्रॉपर माहीत नाही की काय काय चाललं होतं त्यांचं बोलणं वगैरे. तर मी लांब होते पण हे सांगत होते मला. तर त्याच्यावरूनच त्यांचा वाद झालं होतं. खूप मोठी भांडणं झाली. तर ते बोलायचे पेरेंट्स की आम्ही आमच्या मुलाला घेऊन जाणार, त्याला मूवी बघायचे, आम्हाला माहिती आहे की आमचा मुलगा कसा आहे, त्याला काहीच होणार नाही, असं खूप असं वाद चालू होतं. खूप मोठी भांडणं झाली. त्या पेरेंट्सला पण समजायला पाहिजे की मूवी बघायला अलाउड नाही आहे एवढं लहान मुलांना, तर कशाला घेऊन जायचं. पण त्यांनी खूप वाद घातला आणि सुद्धा काही रिस्पॉन्सिबिलिटी असते. अलाउड नाही म्हणल्यावर कसं त्यांनी पण आतमध्ये पाठवून देतील असं खूप वेळ असं वाद चालू होता. शेवटी मग ते पेरेंट्स त्यांच्या मुलाला आतमध्ये मूवी बघायला घेऊन गेले आणि मूवी चालू झाला थोडा बघितला आणि मध्येच कोणीतरी आलं आणि त्यांना घेऊन गेलं बाहेर चला म्हणून. तर ते पेरेंट्स आणि तो मुलगा गेला बाहेर आणि नंतर काय ते आतमध्ये आलेच नाही, मला तर दिसलं नाही. असो, तर माझं पिल्लू तर खूप लहान होतं. सो मग त्याला काय अलाउड होतंच जायला. तो काय थिएटरमध्ये गेलं झोपला, त्याने मूवीसुद्धा बघितला नाही आणि एवढ्या आवाजात सुद्धा तो झोपला होता. तर खरं तर ना मला स्टार्टिंगला मूवी बघायला जाऊच वाटत नव्हतं कारण खूप लेट झालं होतं. माझ्या इंस्टाग्राम फीडमध्ये सध्या तेच चालू आहे, तेच गाण्यासारखं येते. किती पण स्क्रोल केलं तरी पण अक्षय खन्ना ह्याचाच व्हिडिओ येतोय आणि तेच म्युझिक येते. तर मूवी खूप छान आहे. बाकी मी काय सांगू, तुम्ही मूवी बघितल्यावर तुम्हाला समजेलच आणि जर बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मूवी कसा वाटला. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि सुट्टीचा दिवस आमचा असा गेला. खूप मजा केली आम्ही आणि प्रॉपर्टी एक्झिबिशनला पण गेलो, तिथं पण आम्ही खूप धमाल केली. खूप भारी वाटलं तिथे गेल्यानंतर पण. बघून पण खूप एन्जॉय केला. सो मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.